शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा अग्रिम खरीप रब्बी वाटप आता सुरू। तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता बीडमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आणि त्यासाठी आलेला निधी, तर यामध्ये बीडमध्ये 7,70,574 जे की निधी इथं आलेला आहे 241.21 कोटी एवढा निधी आलेला आहे। धाराशिव आहे 4,98,720 शेतकरी आहे, तर त्यांसाठी 218.85 कोटी जे काही इथे निधी आलेला आहे। तर आता जे की एकूण टोटल 1,700 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 3 नंबरला ते परभणी 4,41,970, तर त्यामध्ये 206.11 कोटी रुपये इथं आलेले आहे। जालन्यामध्ये जे आहे 3,70,625, तर यांसाठी जो काही निधी आलेला आहे 160.48 कोटी। तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं पूर्ण झालेल्या तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप रब्बी अग्रिम पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे। त्यानंतर अहमदनगर नाशिक झालेलं आहे, आपलं नाही नाशिक राहिलेलं आहे 3,50,000 जे की शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत, तर त्यांसाठी 155.74 कोटी इथं आलेलं आहे। त्यानंतर इथे अहमदनगर 2,31,831, तर त्यांसाठी 160.28 कोटी रुपये इथं आलेले आहे। तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळा निधी इथं आलेला आहे। सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज बघायला मिळतील। ज्यांना पीक विमा मिळालेला नाही तर त्यांनी तक्रार करून देखील पीक विमा मिळवता येणार आहे। अहमदनगर त्यानंतर लातूर 2,19,535, तर त्यांसाठी 244.87 कोटी एवढा निधी आलेला आहे। त्यानंतर येथे सोलापूर 1,82,534, तर त्यांसाठी 111.41 कोटी एवढा निधी इथं आलेला आहे। त्यानंतर अकोला 1,77,253, तर त्यांसाठी 97.29 कोटी एवढा निधी आलेला आहे। तर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जर वाटप सुरू जर झालेला नसेल तर तुम्हाला लवकरच 5 ते 7 दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होईल। त्यानंतर येथे सांगलीमध्ये 98,372, तर त्यासाठी 2.04 कोटी एवढा निधी आलेला आहे। तर आता जे की बाधित शेतकऱ्यांची संख्या जेवढी कमी असेल तेवढा निधीसुद्धा कमी इथं आलेला आहे जे की अग्रिम। तर त्यामध्ये नागपूरमध्ये जे आहे 63,422, तर त्यांसाठी 52.21 कोटी एवढा निधी आलेला आहे। तर आता नागपूर झाल्याच्या नंतर सातारा 40,406, तर त्यांसाठी 6.74 कोटी एवढा निधी आलेला आहे। बुलढाणा 26,358, तर त्यांसाठी 18.39 एवढा निधी आलेला आहे। त्यानंतर येते जळगाव जे झालेलं आहे आपलं, जळगाव झाल्याच्या नंतर इथं बुलढाणा देखील, तर इथं सातारा 6.74 कोटी झालेला आहे। बुलढाणा 26,358, त्यामध्ये 18.39 कोटी आलेला आहे। अमरावतीमध्ये 10,265, तर त्यामध्ये अमरावतीमध्ये 8 लाख रुपये फक्त निधी इथं आलेला आहे। त्यानंतर येते आपलं कोल्हापूरमध्ये जे की बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ते 228, तर त्यांसाठी निधी आलेला आहे 13 लाख। तर बरेच जिल्ह्यांमधील भरपाईची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये कोल्हापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, बुलढाणा, सातारा, नागपूर, सांगली, अकोला, सोलापूर, लातूर, अहमदनगर, नाशिक, जालना, परभणी, धाराशिव, बीड, तर या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये, तर या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते आता टाकण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे आता ज्या शेतकरी बांधवांनी आता पीक विमा भरायचा राहिलेला होता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये तुमचा जिल्हा की नाही लगेच चेक करा। तर यामध्ये बीड, धाराशिव, परभणी, जालना, नाशिक, अहमदनगर, लातूर, सोलापूर, अकोला, सांगली, नागपूर, सातारा, बुलढाणा,
जळगाव, अमरावती, कोल्हापूर तर या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर जे काही सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या सरकारी योजना मराठीला। थँक्यू।